खबर वही जो सच को दिखाएं। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील समस्त देवतांचे गुरु देवगुरु गुरु बृहस्पती महाराज देवस्थान, श्री गुरु बृहस्पती मंदिर, श्री क्षेत्र चौकी वनग्राम येथे आषाढ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। आज सकाळपासूनच गुरु बृहस्पती महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नागपूरसह विदर्भातील विविध भागांतून हजारो भाविकांनी दर्शन घेऊन गुरूंचे आशीर्वाद प्राप्त केले। बृहस्पति जो है हमारे 9 ग्रहों में गुरु ग्रह है और गुरु ग्रह हमारे जो कुंडली है उसमें बहुत महत्वपूर्ण स्थान रखता है। जैसे गुरु अगर कमजोर है तो शादी ब्याह का दिक्कत होगा, गुरु कमजोर है तो आर्थिक स्थिति में दिक्कत आएगी, गुरु कमजोर है तो अनेक प्रकार की समस्याएं आएंगी। गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव बाळा टालाडे, राहणार सेलू। इथे मी दरवर्षी आवर्जून दर्शनाला येतो। इथला महाप्रसाद अतिशय सुंदर आणि बरोबर नियोजनबद्ध पद्धतीने भाविकांना देण्यात येते। मी या देवस्थानमध्ये उपाध्यक्ष पदावर आहो, ट्रस्टी आहो। हे पाटील साहेब आहे, संस्थापक आहे या संस्थांचे। राऊत साहेब आहे, हे अध्यक्ष आहे। हे सचिव साहेब आहे, हे भाईजी मोहोळ आहे, हे आपले ट्रस्टी आहे आपल्या मंदिराचे, कार्याध्यक्ष आहे या मंदिराचे। आम्ही सर्व टीम जे आहे आमच्या बृहस्पती मंदिराची या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत। हे देवतांचे गुरु बृहस्पती महाराज हे महाराष्ट्रातील एकमात्र मंदिर आहे। या ठिकाणी दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा साधारणतः 30 वर्षापासून आम्ही आमच्या ट्रस्टच्या मार्फत इथं चालवत असतो। या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक भक्तजन दर्शनाला येतात। हे आद्य गुरुचं ठिकाण आहे, त्यामुळे या ठिकाणी लोक दर्शनाकरता येतात, आपली मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतात, त्यांची मनोकामना पूर्ण होते। या ठिकाणी नागपूरवरून बसेस चालू आहे, त्याचप्रमाणे वर्धेवरून सुद्धा वर्धा, कान्होली, बारा, नागपूर त्या मार्गावर हे देवस्थान असल्यामुळे वर्धेवरून पण येता येते। मी विनोद बाबूराव राऊत, नवीनच या संस्थेचा अध्यक्ष या पदावर आरूढ झालेलो आहो। हे एवढं मोठं जे सामाजिक कार्य दिसत आहे त्याला सर्वश्री आदरणीय आमचे ईश्वर मिस्किन पाटील साहेब यांचीच मेहनत आहे। आम्हाला काही अडचणी आहे, काही जागेची अडचण नाही, काही आम्हाला संस्था काढण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून वन विभागाकडून म्हणा किंवा पर्यटन क्षेत्राकडून जर मिळाल्या तर आम्ही याचा उत्तरोत्तर पुन्हा आम्ही याची हे करू शकतो। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।